ह्याच तांडव गणपतीच्या अंडर काही भूतांचे प्रकार येतात. संबंध भूत, पिशाच, ईर किंवा बीर. तर ही जी सगळी भूत आहेत ती तांडव गणपतीला आपलं इष्ट म्हणतात. हे अघोर स्वरूपातले येतात कारण त्यांचे आत्मे अतृप्त आहेत. डाकिणी सुंदर स्त्रीच्या वेशामध्ये फिरत असते, तर ती पुरलेली बाळं उकरून खाते. सगळ्यात भयानक अशा स्वरूपाचं भूत मांडण्यात आलंय. पुण्यातली गोष्ट आहे. झाडाच्या ठिकाणी बाई उभी राहिलेली दिसली. जसं तो तिच्याबरोबर चालत होता तशी ती बाई त्याच्या अंगावर आली आणि ओरडायला लागली की मला रक्त हवंय, मला बळी हवाय. आई शपथ. शुभम घाबरला. तो पळायला लागला. पळून पळून त्याच ठिकाणी येत होता. झालं पळून, आता तुझा नरडीचा घोट घेते. तिने त्याला त्या चकव्यात फसवलं होतं. या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिकही असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. मंडळी, हा आपला गणपती स्पेशल एपिसोड नंबर 2 आहे. आणि गेल्या भागात आपण बाप्पांच्या वेगवेगळ्या रूपांबद्दल बोललो होतो. हेरंब गणपती झालं, उच्चिष्ट गणपती झालं, तांडव गणपती झालं, एक अघोर स्वरूप ज्यांचं असतं. आणि त्या एपिसोडमध्ये सिद्धेशने खूप सुंदर प्रकारे बाप्पांचं वर्णन केलं होतं. तोही पॉडकास्ट तुम्ही नक्की बघा. आणि ह्या पॉडकास्टमध्ये आपण जसं बाप्पांना गणराज म्हणतात, तर त्यांच्या अंडरमध्ये किती गण असतात, कोणत्या प्रकारची भूतं असतात आणि ते कसे आपल्याला बाधतात, त्यांच्या रिलेटेड आपण स्टोरीज ही घेतली आहे. आणि ते खूप भारी पॉडकास्ट झालेत. शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्की आवडेल. मित्र, तूही तुझ्या बोरिंग जॉबला कंटाळलायस, कॉन्टेंट क्रिएटर बनायचंय, व्हायरल जायचंय, लाखोमध्ये व्ह्यूज पाहिजे किंवा तुझ्या छोट्या बिझनेसला मोठं करायचंय सोशल मीडिया थ्रू. तुला काय वाटतं हे सगळे लाखोमध्ये कमवणारे क्रिएटर्स तुझ्यापेक्षा हुशार आहेत? नाही भावा, तेही अगदी तुझ्यासारखेच आहेत. ते तसंच कॉन्टेंट बनवतात, त्यांचाही तोच बिझनेस आहे, त्याची फॅमिली ही व्लॉग मध्ये अगदी तुझ्या परिवारासारखी आहे. पण त्यांच्या आणि तुझ्यामध्ये एक गोष्टीचा फरक आहे, तो म्हणजे नॉलेज. माझं नाव रिकी आणि मी गेल्या 8 वर्षापासून या कॉन्टेंट इंडस्ट्रीमध्ये आहे. आणि एवढ्या वर्षांचा एक्सपिरियन्स घेऊन तुमच्यासाठी एक मास्टर क्लास क्रिएट करत आहे. ते तुम्हाला शिकवेल की कॉन्टेंट क्रिएटर कसं बनायचं, व्हिडिओ व्हायरल कसे होतात, त्याच्या मागे काय टेक्निक्स असतात, एडिट कसं होतं, शूट कसं होतं आणि तुमच्या छोट्या बिझनेसला प्रमोट कसं करणार. तर लवकरच आपला मास्टर क्लास येतोय. स्टे ट्यून्ड आणि सगळ्या अपडेटसाठी आपलं व्हॉट्सअप चॅनल आता जॉईन करा. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे. तर ह्या तांडव गणपतीचा ज्यावेळी आपण आलेख घेतो तर त्याच्यामध्ये जे काही भूतांचे प्रकार सांगण्यात आले आहेत, जे महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहेत गावागावांमध्ये. म्हणजे ह्या तांडव गणपतीच्या अंडरमध्ये भूतही आहेत. हो, भूता म्हणजे काय? आता मी भूता सांगतो काय. शेवटी गणपती हा गणांचा नायक, बरोबर. शंकर हा भूतांचा नायक, कालभैरव हा भूतांचा संघनायक आहे, क्षेत्रपाल आहे. क्षेत्रपाल म्हणजे काय? तर रखवाला, जागेकरी. जे जागेवाल्यांवर तुझे आधी खूप पॉडकास्ट आलेले आहेत. राखणदार, बरोबर. तर राखणदार पण तो भूताचाच प्रकार झाला ना. तर हे जे सगळे येतात हे अघोर स्वरूपातले येतात कारण त्यांचे आत्मे अतृप्त आहेत. ते कुठेतरी मध्येच अडकलेत. माणसाचं जे शरीर आहे ते पंचमहाभूताने बनले. पृथ्वी, अग्नी, जल, वायू आणि इंद्र. इंद्र म्हणजे आत्मा वेदांनुसार. पण भूत हे प्रकारे ते वायूनेच बनलेत फक्त. हवा म्हणजे काय? तर त्यांना एक शरीर स्वरूप नाहीये, ते अतृप्त आहे. सूक्ष्म रूप, असं सूक्ष्म स्वरूप, सूक्ष्म कण की जे आहेत, ज्यांचा प्रेझेन्स आहे म्हणजे दिसत नाही. एनर्जी, बरोबर. डार्क एनर्जी आणि पॉझिटिव्ह एनर्जी, निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह. भूत म्हणजे काय की वाऱ्याच्या स्वरूपात इथे तिथे अतृप्तपणे हिंडणारा जीव. जो माणसाची चिताकर्म असेल किंवा मेला येतो, त्याची बॉडी अशीच सडतीये किंवा त्याची इच्छा तृप्त राहिली आणि तो मग मेलाय, त्यानंतर अडकलाय तो जीव की ना त्याला कुठे जायचं ते माहितीच नाही, स्वर्गात किंवा नरकात. म्हणून तो पृथ्वी, थल, स्वर्ग आणि स्वर्ग म्हणजे पृथ्वी, थल, स्वर्ग आणि नरक ह्याच्यामध्ये तो अडकलाय, ज्याला वेताळ बाबाची टेरिटरी म्हणण्यात येते. तर ही जी सगळी भूतं आहेत ती तांडव गणपतीला आणि महादेवाला आपलं इष्ट म्हणतात. ह्यापैकी एक नॉर्मल जो प्रकार आहे भूत किंवा पिशाच, जे आपण बघतो, हे तांडव गणपतीच्या अंडर असलेल्या भूतांचा तुम्ही प्रकार सांगायला चालू करतो. भूत आणि पिशाच हा बेसिक प्रकार आहे. म्हणजे एखादं भूत आहे ते इकडे तिकडे अतृप्तपणे फिरतंय,
ते जर तुम्हाला झपाटलं तर तो म्हणेल की मला अंड द्या किंवा उष्ट टाकलेलं अन्न द्या. मला 4 पायी 2 पायी असं हा म्हणजे कोंबडी द्या, भूक लागली त्याला. त्याला असं विशिष्ट काही नकोय, तो अतृप्त आत्मा आहे, त्याला भूक लागली. शिळी भाकरी द्या, काहीतरी द्या, मिरच्या द्या, मी निघून जातो. पिशाच्च म्हणजे काय? आता पिशाच्च म्हणजे तुमच्या मानगुटीवर बसेल, तुमच्या विचारांना निगेटिव्ह करेल. तोही याच जो काय म्हणतात आपण त्यांचा नैवेद्य भूतांचा, किंवा ते जे देणं लागतात ते देणं देऊन ते मुक्त करतात. ह्याच्यानंतर संबंध नावाचा एक भूताचा प्रकार येतो. संबंध म्हणजे काय? त्या संबंध हे नावाचं जे भूत असतं ते वडाच्या झाडावर राहतं. हे जरा ताकदवर पुरुषाचं भूत असतं. मी पुरुष असलेल्या भूतांचं हे सांगतोय. भूत आणि पिशाचे पुरुषी भूत. पुढे मी स्त्री तत्वातलेही भूत सांगेन. तर पुरुष तत्वातल्या भूतांपैकी भूत आणि पिशाच नंतर संबंध नावाचा एक प्रकार येतो. हा एक जरा ताकदवर पुरुष असतो आणि त्या ताकदवर पुरुषामध्ये जगण्याची इच्छा असते. तो वडाच्या झाडावर राहतो. तो एखाद्याला कोणाला धरलं तर तो म्हणेल मला बोकड दे, किंवा अतृप्त येतो तर तो म्हणेल की मला माझ्या नावाने पूजा कर, मी त्या देवाकडे जाऊन, किंवा माझ्या जागेतून चालते वा, किंवा त्या जागेची ते शांती करा. तो वडाच्या झाडामध्ये आणि मोडक्या वाड्यांमध्ये जे मोठमोठे वाडे असतात तिथे राहतो. ब्रह्मसंबंध ह्याच्याच पुढचा प्रकार हा शांत असतो. पण ब्रह्मसंबंधाचा भयानक पाठ असा तो माणसाचं स्वरूप घेऊ शकतो, विच इज व्हेरी स्केरी. ब्रह्मसंबंध जे माणसाचं स्वरूप घेतो ते खूप स्केरी आहे, कारण आपल्याला कळणार नाही ना तो कोण आहे. तर वडाच्या झाडाखाली जर तुम्ही भर दुपारी 12 वाजता किंवा कधीही बघितलं, ब्रह्मसंबंधाचा आणखीन एक प्लस पॉईंट म्हणजे माणसांसाठी निगेटिव्ह पॉईंट पण भूतांसाठी प्लस पॉईंट की तो कोणत्याही वेळेस दिसू शकतो. संबंध भूत पिशाचे राहू काळात दिसतात. राहू काळ म्हणजे रात्रीचा 12 ते 3:30चा काळ, दुपारचा 12:30चा काळ. पण हा कधीही दिसू शकतो, शुभ वेळेस पण दिसू शकतो, कारण ह्या भूताला असंच तुमच्याकडून काही नकोय, पण त्याला स्वतःचा प्रेझेन्स हे दाखवायचं आहे की माझं अस्तित्व आहे. हो. ह्या ब्रह्मसंबंधाच्याच रिलेटेड एक खूप छान स्टोरी आहे. तर माझा एक मित्र होता, त्याचं नाव अनिल, आणि बेसिकली तो बारामतीला चाललेला होता. बारामतीला ज्यावेळी आपण जातो त्यावेळी तिथे फुलाची गावं लागतात मध्ये. त्याच्या पुढे त्याला खूप तहान लागली गाव, आणि त्याची गाडी बंद पडली होती. तर मेकॅनिक वगैरे येऊस्तोवर अनिल बोला की आपण थोडं तिकडे जाऊ, हॉटेल बिटेल दिसत नव्हतं आणि रणरणतो उन्हाळ्याचा टाइम, पाणी घ्यायला जाऊ. तर तिकडे एक म्हातारे बाबा बसलेले होते आणि ते बोलले कुणीकडं? तर अनिल बोलला चाललोय बाबा बारामतीकडं. काय झालं? तुला वाईस तहान लागली, पाणी मिळेल काय? मिळेल की, चला मी तुम्हाला घेऊन जातो विहिरीकडे. आणि वडाच्या झाडाखाली ते आजोबा बसलेले होते. तर ते दोघं आपले चालत गेले आणि हे तिकडे विहीर आहे. त्यांनी विहिरीतून, हे दुपारची गोष्ट रणरणत्या उन्हातली. आता हे जे आहेत अनिल नावाचे गृहस्थ आमचे मित्र, ते गेले विहिरीतून पाणी काढलं आणि पिले. आणि ते मग आजोबांना म्हटले की तुम्ही इथे कुठेलचे राहता, तुम्ही मला एवढी मदत केली हे ते. म्हणजे मी इथे पेरू विकायचो, माझी पेरूची बाग आहे आणि पुढे माझा खूप छोटा पण टुमदार असा वाडा आहे. बर, चला मग तुमचा वाडा दाखवा. मग तो वाड्यात गेला आणि मग त्याच्या ड्रायव्हरचा फोन आला की गाडी काही चालू होईना. तर तो म्हटलं मी तुमच्या बरोबर एक 10-11 रात्रीपर्यंत जोपर्यंत वेळ लागतो तुम्ही राहू शकता का? चालेल बोलले. द मुमेंट तो वाड्यामध्ये गेला, त्याच्या मोबाईलची रेंज गेली. बरं. आजोबा म्हटले काय जेवणार? तर तो बोलला तुम्ही देताल ते पिठलं भाकर करतो तुम्हाला आणि पेरू कापून देतो, माझ्या बागेतले पेरू आहेत. तर तो आपलं पिठलं भाकर पेरू बिरू खाऊन बसला. तो बाहेर गेला, त्याच्या मोबाईलला रेंजच येत नव्हती. ते म्हटले आज राहून जावा, तुम्ही मुक्काम करून जावा. तो म्हटलं तर कुठे जायचंय, ड्रायव्हर यायला पण वेळ लागतोय, कुठे काय? म्हटलं मी थांबतो, 3-4 पहाटेपर्यंत तुमचा ड्रायव्हर येऊन जाईल. 2-3ला त्याला खणण्याचे आवाज यायला लागले. कसले? खणण्याचे, जमीन खणण्याचे आवाज. कोणतरी पहार मारते बाहेर जाऊन. तो बाहेर जाऊन बघतो तर तेच आजोबा शेतीमध्ये आपण कुदळ फावडे यूज करून, स्पेशली ते फावडा यूज करत होते, जमीन खणत होते. तर तो गेला, अहो आजोबा ह्या टायमाला काय करतायत? नाही जरा खणतोय, काहीतरी शोधतोय. तर तो बोलला
बरं मी पण मदत करतो, जा तिकडून फावडं घेणे कर चालू, मी कुदळ मारतो तू फावडं मार, पटापट आपण करू. जसं ते खोदायला लागले टिटवीचे आवाज यायला लागले. टिटवी हा पक्षी फार अशुभ समजला जातो आणि वातावरण थंड व्हायला लागलं. अनिल म्हटलं अचानक म्हणजे एवढी म्हणजे गरमी होती नॉर्मल याच्यापेक्षा खूपच असं कोल्ड टेम्परेचर व्हायला लागलं. याचं थोडं निगेटिव्ह पण फील व्हायला लागलं. आणि आजोबा जसं ते खोलवर जातो थोडे थोडे रडायला लागले. खाली आल्याने तो म्हटला की असं ठक असा आवाज आला कशाला तरी आदळल्याचा. ते म्हणले हाताने काढ रे बघ रे बाबा काय. तर त्याच्या हाताला लागला हाडांचा सापळा. आता अनिलचे धाबे दणाणले. तो आजोबा हे काय. तर मागून अनिलला एक आवाज आला, अहो तुम्ही पेरू बरोबर, मी पेरू कापला तुमच्यासाठी पण पेरूला तुम्ही मसालाच लावला नाही, तुम्ही साईडला काढून ठेवला होता. मग आजोबा म्हटले बघ ती माझी बायको, आणि ती खूप लांबून बोलत होती. आणि हळूहळू जशी ती बायको पुढे यायला लागली त्यांची म्हणजे आजोबांची, ती मोठी मोठी व्हायला लागली. म्हणजे लांबून होती ना अशी मोठी 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 होत होती. तर अनिल म्हटलं मी काय स्वप्नात आहे का काय म्हणून त्यांनी स्वतःला चिमटा काढला. जशी ती मोठी येत होती तिचा आकार वाढत होता. तो आजोबांना म्हटला हो ती आजी मोठ्यात होणारच ना रे. पाठून डोक्यामध्ये हेच फावडं मारलं माझ्या बायकोच्या आणि तिला इथंच गाडलं आणि तिकडे मला झाडाला बांधून गळा घोटून मारलं. तर आम्ही दोघं मोठेच होऊन आणि आजोबा पण मोठे व्हायला लागले. आणि ते तिथून अनिल पळायला लागला. ते त्याच्या मागे काय रे अजून भूक लागली नाही का, हा पेरू देऊ का. अनिल एवढा घाबरला तो आणखीन जोरात धाप लागेच तोर पळाला. जसं त्याने वड क्रॉस केला त्यावेळी वडावर परत ते छोटे माणसाच्या स्वरूपात त्यांनी त्यांना बघितलं आणि तो घाबरला. तर ते जे प्रकार आहे पुरुषाचा ते ब्रह्मसंबंध. ज्या आजी होत्या ते जखीण होत्या, त्या योनीमध्ये गेल्या होत्या. मी जखीण पुढे सांगेन. बापरे. येस. ब्रह्मसंबंधानंतर मुंजा येतो. मुंजाचं मागच्या पॉडकास्टमध्ये मी खूप डिटेलमध्ये सांगितले. यात मी संक्षिप्त स्वरूपात सांगेन की मुंजा म्हणजे 8 ते 12 वर्षाचा मुलगा. आणि त्याचा पुढचा निमाचा जो प्रकार आहे तो म्हणजे टीन एज झालेला जो माणूस ज्याच्या इच्छा कंप्लीट नसताना तो मेला. त्यामुळे ते पिंपळाच्या झाडावर जातात आणि लोकांना त्रास देतात. बरोबर. आता मुंजानंतर जो प्रकार येतो ज्याची पण कथा मी ऑलरेडी सांगितली, ईर किंवा बीर. ईर किंवा बीर नावाची जी भूतं असतात ते शिपायांची भूतं, लढता लढता मेलेली भूतं, जी महाराष्ट्राच्या धर्तीमध्ये सगळ्यात जास्त सापडते. कारण आपल्याच इथे मुघलांशी लढताना किंवा आदिलशाही निजामशाही अशा शहांशी लढताना हे सैनिक धारातीर्थी पडले. ह्यांचा जो सेनानायक असतो त्याला वीर बोलतात, जागेवाला. जे तुम्ही खूप पॉडकास्टमध्ये बघितले, तो जागेचा राखणदार असतो. ज्याचा रात्री चालण्याचा आवाज येतो, खरखर चपलांचा आवाज येतो, तो जागेचा प्रोटेक्टर असतो. तर वीर हा जागेवाला, हा तोच या सगळ्या सैनिकांचा मेन रक्षक. आणि या सगळ्या सैनिकांचा म्हणजे वीर आले, बीर आले, ईर आले, जे मी म्हणतोय नायक म्हणजे सेनापती, तो म्हणजे वेताळ. वेताळ बाबा आपण ज्याला म्हणतो. वेताळाची पूजा केली जाते, तशी मुंजाची पूजा केली जाते. इराची, बिराची आणि वीराची पण पूजा केली जाते. तसंच वेतोबाही म्हणतात, मुंजोबा, वेतोबा. तर ही भूतं ही त्या अघोर तंत्रामध्ये येतात जी लोकांना ग्रासू शकतात, पाठवू शकतात एकमेकावर किंवा दिसू शकतात. ज्यांच्या अतृप्त राहिलेल्या इच्छा कंप्लीट होत नाही आणि त्या कंप्लीट करण्यासाठी ते करतात. त्यापैकी ब्रह्मसंबंध खूप स्ट्रॉंग भूत असतं. जे दिसतं ते हार्म नाही करत म्हणून ते शांत स्वरूपाचं म्हटलं जातं. पण संबंध हार्म करतं. म्हणजे तुम्हाला मानेला आवळणं असेल किंवा मग तुम्हाला जोरजोरात मारणं असेल, म्हणजे जसा माणूस एकमेकाला मारतात तसं तुमच्या अंगावर वळ उठतात, तर त्याला संबंध असं म्हटलं जातं. असेही भूतांचे प्रकार जे पुरुष भूतांच्या कॅटेगरीमध्ये. बरं. आणि जे स्त्रिया असतात त्यांचं काय असतं? स्त्रियांच्या कॅटेगरीमध्ये पण भूतांचे प्रकार येतात. तर त्यातला जो बेस प्रकार आहे तो आहे हडळ. खूप प्रसिद्ध प्रकार आहे की मला हडळ दिसली हे ते. पण त्यातून तुम्ही बघितलं असतं की बहुतेक लोक वाचलेत. कारण हडळ हा भूत आणि पिशाचासारखाच नॉर्मल प्रकार असतो. जी बाई मेली, तिची अतृप्त इच्छा राहिली आणि तिला जस्ट भूक लागली आहे, बाहेर निघाली आहे, इथे तिथे फिरते येते. पण तिचं जे अपग्रेडेड व्हर्जन आहे डाकीण, ते फार भयानक आहे, ते फार निर्दयी आहे.
आणि फार भीतीदायक सुद्धा आहे. डाकिण ही सुंदर स्त्रीच्या वेशामध्ये फिरत असते. स्पेसिफिकली जे मोकळे रोड्स असतात, हायवे झाले किंवा पडक्या जागा असतात जिथे पाण्याचा साठवण होते, म्हणजे विहीर आले, नदीपात्र आलं, समुद्राचे किनारे आले किंवा अशा अबॅन्डन्ड प्लेसेस आले की जिथे ती दिसेल पण कळणार नाही कुठून आली. अशा प्लेसेसला डाकिण म्हणतात. डाकिणची शक्ती कुठून येते तर ती पुरलेली बाळं खाते, उकरून खाते. डाकिणी पुरलेली बाळं उकरून खाते, विच इज व्हेरी स्केरी. त्यामुळे तिला भूतांच्या, स्त्रियांच्या योनीमध्ये सगळ्यात भयानक अशा स्वरूपाचं भूत मांडण्यात आलंय. ह्याच डाकिणीशी रिलेटेड एक कथा आहे जी ठाण्यामध्ये घडली होती 1919च्या आसपास. आणि मी ज्यावेळी मागोवा घेत होतो अशा केसेसच्या, त्यावेळी मी ज्यावेळी ठाण्यात गेलो होतो त्यावेळी एक जोशी म्हणून आजोबा होते आणि त्यांनी मला सांगितलं, अरे सो ठाण्यामध्ये, अरे मी त्यावेळी नोकरीच होतं, माझी बदली झालेली होती आणि मी पुण्यावरून ठाण्याला बदली झाल्यामुळे मी गेलो होतो. तर कंपनीला जाताना मध्ये मला काही भाग होते जे मला चालत जावे लागायचे. आणि तो जुना काळ 1979 आणि ठाणं पण जुनं, तलावंत शहर. तर असं म्हटलं, असंच मी रात्री खूप उशिरा मित्रांबरोबर थोडी पार्टी वगैरे करून निघालो होतो नितीन कंपनीवरून. आणि जसं मी आलो तिथे मला खूप सुंदर बाई दिसली. आता मी पिलेलो होतो बोलले त्या काळी. ती जी बाई होती ती एवढी सुंदर होती की कोणत्याही पुरुषाचं लक्ष तिच्यावरून हटणारच नाही. आणि ती म्हटली होती की मला फक्त तिकडे जायचं आहे. म्हणजे कुठे तिकडे? तर तिने प्लेस नाही सांगितली, फक्त असं बोर्ड दाखवलं की या ठिकाणी मला जायचं आहे, मला लोकांची भीती वाटते, तर तुम्ही माझ्याबरोबर फक्त चलताल का? आणि चालेल ना, मी येतो तुमच्याबरोबर, मी तुम्हाला तिथपर्यंत सोबत करतो. जसे ते पुढे जायला लागले तसं मी पिलेलो होतो, त्यामुळे म्हणजे आजोबांनी मला सांगितलं, जोशी आजोबांनी, अरे मी पिलेलो होतो त्यामुळे मला काही कळलं नाही रे की मी कुठे चाललो आहे. मी फक्त तिला सोबत म्हणून जात होता. तर ते जंगलात आत 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 जात होते. त्यावेळी जंगल होतं ठाणं. तिथे जी विहीर होती त्याच्या जवळ ज्यावेळी आली, ती विहिरीच्या इथे आली आणि ती एका ठिकाणी बसली आणि ती जमीन उकरायला लागली. द मुमेंट ती जमीन उकरायला लागली, आजोबा म्हटले काय करते? अहो मला भूक लागली आहे, मग कंदमुळं शोधूनच खाणार ना, म्हणून कंदमुळं खाते. तर आजोबा जसे तिच्याकडे बघायला लागले ते म्हटले, त्यांनी जे मला सांगितलं पुढे ते खूप भयानक होतं. तिने अचानक कंदमुळाच्या नाव केले कसं बाळ तिकडून बाहेर काढलं. आणि मग आजोबांना कळ ही काय करते, तिने त्याला कच्चा खायला चालू केला. हे भयानक दृश्य बघून आजोबा चक्करून पडले. जोशी आजोबांनी पुढे सांगितलं अधिक भयानक होतं, कारण ज्यावेळी ते सकाळी उठले त्यावेळी तिथे लहान बाळांना गाडण्याचं जे स्मशान होतं तिथे ते चक्करून पडलेले होते. तिथून त्यांना उचलून हॉस्पिटलला नेण्यात आलं होतं. म्हणजे हा त्यांचा स्वप्न किंवा काही भास नव्हता. कदाचित ती त्यांना दिसली होती. त्याला डाकिण म्हणतात. सो जर तुम्हाला डाकिण दिसली तर तुम्हाला कदाचित लहान बाळांचा रडण्याचा आवाज येऊ शकतो. त्याचा अर्थ असा की तुम्हाला डाकिण दिसली तर तुम्हाला खूप, जर आसपास कोणच नाही आणि फक्त लहान बाळांचा रडण्याचा आवाज येतोय, समजून घ्यायचं ती डाकिण आहे. तर ही आहे डाकिणीची कथा. बापरे. आता स्त्री तत्वातला जो पुढचा भूताचा प्रकार येतो ते आहे शाकिण. शाकिण म्हणजे काय तर बेसिकली शाकिण ही आपण म्हणतो ना इकॉनॉमिकली हायर सोसायटीतलं ते भूत आहे. म्हणजे ती कधी कोणत्या तरी राजाची राणी असेल किंवा ती व्यापाऱ्याची पत्नी असेल जिच्याकडे पॉवर रिलेटेड खूप गोष्टी आहेत आणि तिला महत्वाकांक्षा होती पण तिचा खून झाला किंवा ती हत्या केली किंवा तिला कोणी मारलं, म्हणजे खून झाला तेच. तर अशा भूताच्या प्रकाराला शाकिण म्हणतात. हे निर्दय स्वरूपाचं भूत असतं. हे स्वतःचा अहंकार सुखवायला लहान बाळांनाही मारेल, पुरुषांनाही मारेल. आणि ह्या स्पेसिफिकली ज्या शाकिणी असतात ह्या तुम्हाला कुठे दिसतील तर स्मशानाच्या ठिकाणी किंवा सोनं जिथे विकलं जातं तिथं रात्रीच्या 3-3:30च्या टायमाला, म्हणजे सोनारांच्या आळ्यांमध्ये, की तुम्ही म्हणता तिथे जर तिकडे असते, स्पेसिफिकली तिथे तिठा असायला हवा, म्हणजे 3 रस्ते एकत्र येतात असे ठिकाण
तिथं तुम्हाला शाकिनीला तुम्ही बघता, कारण तिला सोन्याची हाव आहे. आयडेंटिटी खूप समृद्ध अशा घराण्यातून येते. तर तिचा ज्यावेळी मृत्यू होतो त्यावेळी त्याची हाव तर संपलेली नाहीये, सोन्यांबद्दल असलेलं प्रेम संपलं नाहीये. मग ती त्या हावेपुढे तिकडे आसपास फिरत असते. तर ती पुरुषांवर कंट्रोल करायला बघते. केसाने गळा कापला ही म्हण तुम्ही ऐकली असेल. हा, ऐकली. शाकिन ती इन रियालिटी करते. एक इंजिनिअरिंग स्टुडंट होता, पुण्यातली गोष्ट आहे ही आजी आजोबांनी सांगितलेली आहे आमच्या. हे मी आपल्या ऑडियन्सला सांगायचा प्रयत्न करतो. तो फार प्रसिद्ध कॉलेज माहीत असेल, तिथे हा शिकायला मुलगा होता. 1988-90ची गोष्ट. ह्या मुलाचं नाव शुभम होतं आणि खुदकरू मुलगा होता. कष्ट करून इंजिनियर बनायचंय. सिव्हिल इंजिनिअरच्या सेकंड इयरला होता. पुण्यामध्ये अशा खूप जागा आहे जिथे असं म्हणतात रात्री जाऊ नये. त्यापैकी एक जागा आहे मोठ्या नदीचे पात्र, जे नारायणपेठ, सदाशिवपेठ, शनिवारपेठ ह्यांच्या साईडने लगोलग पॅरलल जातं. जिथेच तुम्हाला मंदिर भेटेल, त्याच्याच पुढे मग तुम्हाला गणपतीची मंदिरं भेटतील, जिथे आता ढोलपथकांच्या प्रॅक्टिसेस होतात गणपतीमध्येच. तिथे घाट पण आहे दशक्रियांचे, जिथे दशक्रिया केली जाते. म्हणजे निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह ह्याचं मिश्रण म्हणजे तिथे पात्र. त्यावेळी पुणे काय असं विस्तारलेलं शहर नव्हतं. हा रात्री 1-1:30 वाजता शुभम सायकलवर आपल्या हॉस्टेलला चालला होता आणि नदीपात्रातून चालला होता. जसं शंकराचं ओंकारेश्वर मंदिर त्यांनी क्रॉस केलं, त्याला दूर एका झाडाच्या ठिकाणी, जे बहुधा वडाचं झाड होतं आणि नदीचं पात्र, ह्याच्यामध्ये एक बाई उभी राहिलेली दिसली आणि ती म्हटली की मला तुम्ही पुढे सोडता का, म्हणजे शनिवार पेठेमध्ये. तर तो बोलला सोडतो, पण मग मला सायकलवरून उतरून तुमच्यावर चालत यावं लागेल. द मोमेंट त्याने तिला बघितलं, ती एक अशी चांगल्या घराण्यातली, साडी घातलेली, दागिने घातलेली स्त्री होती. मंगळसूत्र नव्हतं, पण मुलगा शुभम चांगला होता स्वभावाने, एखाद्या स्त्रीला मदत करावी म्हणून तो गेला. जसा तो तिच्याबरोबर चालत होता, चालता चालता त्याला ती बाई कोड्यामध्ये बोलते कळायला लागलं. शनिवारात कुठे राहता, ही गल्ली गेली की कळेल तुला कुठे राहते. बरं. शुभम तरी म्हणजे चांगला माणूस, शेवटी चांगल्या माणसांच्याच नशिबात पहिलं वाईट होतं. जसं नदीपात्र आलं आणि नदीपात्राची जिथं दशक्रिया घडते तो भाग आला, तशी ती बाई त्याच्या अंगावर आली आणि ओरडायला लागली की मला रक्त हवंय, मला बळी हवाय. शुभम घाबरला, तो पळायला लागला, पण तो पळून पळून त्याच ठिकाणी येत होता. त्यावेळी ती एका दगडावर बसली होती. त्याने जी बघितलं, थकला होता. झालं पळून, आता तुझा नरडीचा घोट घेते. तिने त्याला त्या चकव्यात फसवलं होतं. पण हा चकवा भयंकर होता. हा चकवा नव्हता, हे शाकिनीचं तंत्र होतं. शाकिनी त्याला कसं एखादा हिंस्र पशु किंवा एखादा सिंह हरणाला थकवून मारतो, तसं त्याला तिथे तिने स्वतःच्या केसाने त्याचा गळा कापून त्याला मारलं. सकाळी ज्यावेळी त्यांना दिसलं तर ती लोकांनी असं नमूद केलं की अशी ती केस रजिस्टर झाली की कोणीतरी त्याचा गळा चिरलाय. पण काही कोणी भेटलंच नाही, चोरण्यासारखी वस्तूच नव्हती, मग मारणारा कोण. पण पुढे ज्यावेळी त्याच्या आईवडिलांनी त्याच्या शांतीसाठी काही क्रिया केल्या, त्यावेळी जे पुजारी आले होते त्यांनी सांगितलं होतं कदाचित वेताळ योनीतले हे भूत असावं जिने याचा बळी घेतला. ही शाकीण अजूनही खूप जणांना दिसण्याचे नोंद करण्यात आलेली आहे का नाही माहीत नाही, पण असावी असं म्हणतात त्या पात्रामध्ये. अशी ही शाकीण मदतीचा किंवा सुंदरताचा फास टाकून पकडते, जी चकव्यात अडकू शकते किंवा अशा ठिकाणी नेऊन तुम्हाला पकडू शकते की जिथून रिटर्न येणं तुम्हाला शक्य नाही आहे. अशी शाकीण.
ह्याच्या पुढचं जे प्रकार आहे भूताचा, ज्याची स्टोरी ऑलरेडी मी सांगितली होती आधी, ती आहे जखीण. शांताताई जोगळेकर. बरोबर. जखीण म्हणजे काय, एखादी म्हातारी आहे जिला खून झाला किंवा जसं तिला दगडाने ठेचून मारले आणि तिचा आत्मा अतृप्त आहे. ही जखीण तुम्हाला दिसते कुठेतरी कचरा कुंडीच्या इथे, किंवा मी म्हातारी बाई, किंवा अशी कुठे अडगळीच्या कचऱ्याच्या इथे, किंवा लोखंड पडले कुठे अशा ठिकाणी दिसते. नदीपात्र पाण्याच्याच ठिकाणी ती भीक मागताना दिसेल, किंवा महारोग झालाय, वास येतो. ज्यावेळी जखीण दिसते त्यावेळी तुम्हाला वास येतो. शाकिनीच्या वेळी सुवास येतो, अत्तराचा गंध येतो, की ज्यावेळी दुर्गंध येतो जखिणीच्या वेळी. तर ती आहे जखीण, जी मध्ये अडकली आहे. म्हाताऱ्या बाईचं भूत. त्याच्या पुढचा जो शेवटचा प्रकार आहे तो आहे आसरा, म्हणजे साती आसरा. साती आसरा म्हणजे काय, तर मागच्या वेळी जसं सांगितलं जलदेवता, की एखादी गर्भवती स्त्री आली, एखादी सुंदर स्त्री आली जीने एकतर आत्या केली आहे पाण्यामध्ये उडी मारून, नदीमध्ये आणि नदीच्या पाण्यामध्ये जी कोण बाई मेली किंवा तलावात विहिरीत, तिला साती आसरा असं संबोधतात. साती आसरा ह्या टेक्निकली मुंजोबा आणि वेतोबासारख्या रक्षकच असतात. त्यांची जर तुम्ही मनोभावी पूजा केली तर साती आसरा तुम्हाला काही करत नाही. पण जर तुम्ही त्यांच्याकडे निगेटिव्हली कामभावनेने अट्रॅक्ट झाला तर मग साती आसरा तुम्हाला ग्रासतात, मारून पण टाकतात, तुम्हाला वेळ लावतात. तर या साती आसरा तुम्हाला पिंगा घालताना दिसतील जर तुमची कुंडली स्ट्रॉंग नसेल तर. स्पेसिफिकली कुठे तर नदीपात्राच्या इथे, मग तिथे मंदिरं असतात. असं म्हणतात की रात्रीच्या टायमाला साती आसरा मंदिराच्या इथे जाऊ नये, तुम्हाला त्या जलदेवतांचं दर्शन होऊ शकतं, जे भयानक आहे, जे मत्स्यकन्या पण म्हणण्यात येतं त्यांना, असे साती आसरा. खुश. पुरुष भूतांमध्ये एक खूप अजब आणि खूप महत्त्वाचा प्रकार आहे, ते आहे पितर. पितृसत्ताक देवता. म्हणजे आता एक्झॅक्ट पितर म्हणजे काय ते मी सांगतो. तर गणपती ज्यावेळी येतात, गणपती येतो भाद्रपद महिन्यात. गणपती ज्यावेळी जातात त्याच्यानंतर जो पुढचा भाद्रपद महिना चालू होतो त्याला पितूर पंधरवडा म्हणतो. ज्यावेळी आपण आपल्या पितरांना आवाहन करतो, श्राद्ध करतो, त्यांच्यासाठी आपण नैवेद्य ठेवतो. तो कावळा जर शिवला तर आपण म्हणतो की पितरांपर्यंत पोहोचलं. कावळा हे त्याचं प्रतीक आहे. तर हे ते पितर हा तो भूतांचा प्रकार आहे की तो टेक्निकली आपला जरी ॲन्सेस्टर असला, आपले जरी पूर्वज असले, तरी ते त्या 15 दिवसाच्या ह्याच्यात येतात काळजी त्यांच्या ज्या इच्छा अपूर्ण राहिल्यात किंवा आपल्या आप्तगणांना भेटायला. पितर हे उग्र स्वरूपाचे असतात, त्यांचा अपमान करू नये. हे ठेंगणे असतात. म्हणजे ही जर भूतं तुम्हाला दिसली तर शक्यतो ठेंगण्या स्वरूपात दिसते. लहान असतात पण खूप उग्र, तामसी आणि विध्वंसक असतात. त्यामुळे ज्यावेळी पितूर पंधरवडा चालू होतो त्यावेळी बघा रस्त्याच्या तिठ्यांवरती जिथे 3 रस्ते एकत्र होतात त्यांना जो भोग चढवलेला असतो किंवा नारळ असेल, भोपळा असेल, त्याला ओलांडून जाऊ नका म्हणतात. कारण ती पितृबाधा त्या माणसाला होते. एखाद्याचे पितर आहे तिकडे आलेत आणि तुम्ही त्यांना ओलांडून चाललेत, ते तुमच्या मागे येतात रागाने, उग्र स्वरूपाचे. तर तुमच्या मानगुटीवर बसतात, धरतात, तुम्हाला झपाटतात, तुम्हाला आजारपणाचे, वेडेपणाचे झटके यायला लागतात, तुम्हाला भूकभूक होते, भस्म्या होतो, का तो पितर तुमच्या अंगात असतो. म्हणून म्हणतात पितूर पंधरवड्याला नदीपात्रात जाऊ नये, तिठ्यावर जाऊ नये, कुठेही झाडाच्या खाली लघुशंका करू नये, किंवा कुठेही थुकू नये जर जिथे प्रसाद दिसतोय, किंवा ते रस्त्यात पडलेलं अन्न खाऊ नये, घरी आल्यावर हातपाय धुवावे. पितरांच्या कथा आहेत ह्या पुराणांपासून चालत आलेल्या आहेत. महाभारताचा आपण एक संदर्भ देतो. खूप छान कथा आहे महाभारतामध्ये. किती पितर विध्वंसकारी होऊ शकतात हे तुम्हाला कळेल यातून. महाभारतामध्ये खूप पात्र आहेत. त्याच्यामध्ये श्रीकृष्ण आले, अर्जुन आला, कर्ण आला जो खूप आवडतो लोकांना, भीष्म आले, द्रोणाचार्य आले. हे सगळे कसे एकत्र होते, म्हणजे कौरव आणि पांडव एकत्रच राहत होते. पण ह्या सगळ्या महाभारताला जो माणूस कारणीभूत झाला तो होता मामा शकुनी. शकुनीने आपल्या बहिणीचा जो अपमान झालाय आणि एका अंध माणसाबरोबर तिचा विवाह केला आणि तिने स्वतःच्या डोळ्याला पट्टी बांधली, ह्यामुळे लोकांना असं वाटतं की हे महाभारत घडवून आणलं. हे एक कारण होतं. पण ह्याच्यानंतर पण आणखीन एक कारण होतं.
ते जे महत्वाचं जे दुसरं कारण होतं ते होतं की गांधारीचा जी कुंडली होती त्याच्यामध्ये मंगळ होता. सो जे गांधारीचे वडील होते गांधार नरेश, त्यांनी असं ठरवलं शकुनीचे वडील की हिचा एका बोकडाबरोबर आपण विवाह लावू आणि त्या बकऱ्याला बळी देऊन तो म्हणजे मेला टेक्निकली, मग आपण धृतराष्ट्राबरोबर लावू. तर एकदा मस्करीत भीम कौरव आणि पांडव खेळत असताना बोलला दुर्योधनाला, तू काय सांगतोय, तुझ्या आईचं तर बोकडाशी लग्न झालंय. दुर्योधन आला आणि असाच म्हणजे भर सभेमध्ये बोलला की असा अपमान केलाय. शकुनीच्या राज्यामध्ये भीष्मांनी मग एक पत्र पाठवलं की हे असं कसं केलं, आणि मग त्यांनी शकुनी आणि त्याचे 99 भाऊ आणि वडील असे 101 जणांना कारागृहात टाकलं हा खोटापणा केला म्हणून, कारण अपमान झाला असं त्यांना वाटलं कौरवांना. ज्यावेळी त्यांना कारागृहामध्ये टाकलं त्यावेळी त्यांना ते मुठभर अन्न द्यायचे, तांदूळ फक्त, ते तुम्ही खावा, जगा नाहीतर मरा, आमचा संबंध नाही. तर शकुनीचे वडील आणि त्याचे 99 भाऊ ह्यांनी असं ठरवलं की शकुनी शौर्यात, क्रौर्यात, द्वेषामध्ये आणि बुद्धीमध्ये आपल्या सगळ्यांपेक्षा सरळ आहे, सरस आहे. शकुनी हा शौर्यात, कौर्यात, बुद्धीमध्ये आणि विध्वंसामध्ये या सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ आहे. म्हणून त्यांनी असं ठरवलं की हे जे मुठभर अन्न आहे ते शकुनीला देण्यात यावं, तांदूळ. भीष्मांनी जी शिक्षा सांगितली होती ती होती की तुम्ही 1 महिना जर इथून जिवंत बाहेर पडला मी तुम्हाला सोडून देतो. सगळे एक एक करून 13-14 दिवसांत मरायला लागले भाऊ. शकुनीचे जे वडील होते ते शेवटपर्यंत जिवंत राहिले आणि ज्यावेळी त्यांनी शेवटचा घास दिला शकुनीला 30व्या-31व्या दिवशी, त्यावेळी मरताना त्यांनी सांगितलं की मी तुझा मेल्यानंतर पितर होईल, मला जाळ, माझी राख विसर्जित करू नको आणि माझ्या अस्थींना फेकू नको, त्याचे बनव फाशे आणि ते फाशे द्यूतात मध्ये वापर, ते फाशे तू बोलशील ते दान टाकेल. म्हणून कृष्ण ज्यावेळी दुर्योधनाकडे गेला त्यावेळी त्याला माहित होतं की शकुनीच्या फाशांमध्ये अद्वितीय ताकद आहे. कदाचित शकुनी असा काही खेळ रचू शकतो कारण तो हुशार होता. कृष्ण स्वतः मान्य करतो की दुर्योधनाने जर शकुनीचं ऐकलं असतं कदाचित युद्ध जिंकलं असतं आणि अश्वत्थामाचं. तर कृष्णाने स्वतःच्या वाणीने ते त्याला फाशे डिस्ट्रॉय करायचे होते. म्हणून कृष्ण ज्यावेळी दूत म्हणून गेले की हे युद्ध करू नका, तर कृष्णावर छान बोलतो, दे दो केवल 5 ग्राम, रखलो अपनी धरती तमाम. हे रश्मिरथी मधला सर्ग आहे. रश्मिरथी नावाचं खूप मोठं काव्य होऊन गेलंय जे दिनकरांनी लिहिले, कवी दिनकरांनी. आणि हे मला इथं सांगावं असं वाटतं कारण आज आपण गणपतीबद्दल बोलतोय तर त्यात काव्य येणारच. तर त्यांनी असं लिहिले की दे दो केवल 5 ग्राम, रखलो अपनी धरती तमाम, हम वही खुशी से खाएंगे, परिजन पर असी न उठाएंगे. ह्याचा अर्थ काय की दुर्योधना 5 ग्राममध्ये आणि आम्ही जातो 5 गावात, तू सगळं राज्य घे, तुझ्याशी मी कधीच युद्ध करणार नाही. शकुनीला युद्ध होतं, तोही सल्ला तो म्हणतो, अरे तुला माहितीये का तू त्यांना वाटणी म्हणून देतोयस, म्हणजे भाऊबंदकीतली वाटणी, भीक म्हणून दे ते मान्य, वाटणी म्हणून नाही द्यायचं, तू हक्क मान्य करतोय. दुर्योधन शकुनीला भुलला, नाही देत बोलला. दुर्योधन वह भी दे न सका, आशीष समाज की ले न सका. दुर्योधन वह भी दे न सका, आशीष समाज की ले न सका, उलटा हरी को बांधणे चला. तो कृष्णालाच म्हणतो बांधायला आणि या गवळ्याला 8 टाका कारागृहामध्ये. उलटा हरि को बांधने चला, जो था असाध्य साधने चला. जब नाश मनुष्य पर चाहता है, पहले विवेक मर जाता है. आणि ह्याच्यानंतर जे कृष्णाने केले ह्याच्यामध्ये त्याला दुर्योधनाला स्वतःचं विराट रूप दाखवायचंय. कर्ण, भीष्म, द्रोणांना दाखवायचं की दुर्योधन चुकीचा आहे आणि त्या आवाजाच्या नादाने शकुनीचे फाशे पण तोडायचे. तर त्यावेळी हरीने भीषण ओंकार किया, स्वरूप अपना विस्तार किया. डगमग डगमग दिग्गज डोले, भगवान कुपित होकर बोले, जंजीर बढ़ाकर बांध मुझे, हाँ हाँ दुर्योधन सांध मुझे. यह देख गगन मुझ में लय है, यह देख पवन मुझ में लय है, मुझ में विहीन संसार सकल, मुझ में विहीन झंकार सकल.
अमरत्व फूलता है मुझ में, संवार डूलता है मुझ में, उदयांचल मेरा दीप्त बाल भूमंडल वक्षस्थल विशाल, मुझे परिधिबंध को घेरे है, मैनाक मेरु पग मेरे है, शतकोटि सूर्य शतकोटि चंद्र शतकोटि सरित सर सिंधु मंद, शतकोटि रुद्र ब्रह्मा महेश शतकोटि विष्णु जलपति धनेश, जंजीर बडाकर साध मुझे, हा हा दुर्योधन बांध मुझे. ह्यावेळी शकुनीचे फाशे थरथरायला लागले आणि द मुमेंट शकुनीचे फाशे थरथरायला लागले त्यावेळी कृष्णाने फार छान त्याची सांगता केली आहे की याचना नहीं अब रण होगा, अंतिम जीवन या की मरण होगा, भाई पर भाई टूटेंगे, युद्ध में वक्षस्थल फूटेंगे, दुर्योधन रण ऐसा होगा कभी नहीं जैसा होगा. आणि त्यावेळी शकुनीचे फासे तुटून पडले. म्हणजे त्यांनी टेक्निकली कृष्णाने काय केलं की तिकडचे जे पितर होते शकुनीचे त्यांना पण मुक्त केलं आणि त्यांनी युधिष्ठिराला एक तिथून प्रोटेक्शन दिलं तिकडे की आता शकुनीचा जो अतृप्त बापाचा आत्मा आहे जो फाशामध्ये जाऊन बसलाय तो त्याला त्रास देणार नाही. ही अशी एक कथा होती जी पितरांशी रिलेटेड होती की पितूर किती विध्वंसकारी होऊ शकतात आणि महत्वाकांक्षी होऊ शकतात. हे यातून दिसतं की त्यांच्या राहिलेल्या इच्छा अपूर्ण जर कंप्लीट झाल्या नाही तर महाभारतासारखं युद्ध होतं आणि शकुनीच्या हातातले फाशे होतात. ही फार छान कथा आहे पितरांच्या रिलेटेड, ती मी आज सांगायचा प्रयत्न केला. सुंदर प्रकारे सांगितलेस भाई. आणि भाई आजचा मला वाटतं जो आपला पॉडकास्ट झाला ना इथे आपण बाप्पांबद्दल खूप काही शिकलो जे आपल्या ग्रंथपुराणांमध्ये लिहिलं आहे आणि जे सहजासहजी आता नाही बोललं जात पण तेही आहे कुठे ना कुठे. जसं आपण बघतो की प्रत्येक देवाचं झालं जसं त्यांचं एक शांत आणि प्रसन्न रूप आहे तसं एक रौद्र रूप पण आहे आणि तसंही त्यांचं कुठे ना कुठे लोक अशा प्रकारे त्यांना पूजलं जातं आणि अशा प्रकारे त्यांची पूजा वगैरे सगळं केली जाते. आता आपण थोडं पॉझिटिव्ह नोटवर येऊया कारण बाप्पा येत आहेत. त्यांच्या शुभ स्वरूप आहेत त्यांच्यावर आपण बोलूया. अघोर स्वरूप पण मी जे सांगितलं ते तंत्रसाधनेतलं स्वरूप आहे ज्याच्यामध्ये तुम्ही गणपतीची वामाचाराने पूजा करतात, डाव्या हाताने आपण म्हणतो. त्याच्यामध्ये काही प्रकार आहेत ज्याच्यामुळे आपण म्हणतो की निषिद्ध आहेत. पण ह्यात पॉझिटिव्ह अर्थ असा घ्यायचा की जे कोणाचं नाही तेही गणपती बाप्पाचं आहे. गोष्टींमधून पॉझिटिव्ह आणि कन्स्ट्रक्टिव्ह घेणं हे गणपती आपल्याला शिकवतो. ते चांगलं आणि वाईटमध्ये फरक नाही करत. बरोबर, वाईटात पण चांगलं शोधणारा तो इष्ट म्हणजे गणपती. शेवटी तो शंकराचा आणि पार्वतीचा मुलगा आहे. शंकर हा जसा भूतांचा राजा तसा गणपती हा गणांचा नायक. गणपती का उगाच नाही म्हणत की बुद्धीचं प्रतीक आहे. महाभारताचं पण ज्यावेळी लिखाण करायचं होतं हाच तो गणपती होता ज्याने एका बैठकीत व्यासमुनींनी सांगितलेलं महाभारत लिहून काढलंय. गणपती शिक्षकाचं म्हणजे जे शिकवणार आहेत त्याचं ते परमोच्च स्वरूप आहे की ज्याच्यामध्ये तो फक्त दाता आहे म्हणून त्याला आपण विधाता म्हणतो. ह्याच गणपती आपला महाराष्ट्र का महत्वाचा आहे ह्याच्यामध्ये कारण 1793 साली आपल्याच लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव चालू केला. तो का केला? कारण लोकांनी एकत्र यावं, ब्रिटिशांच्या विरोधात लढावं आणि त्यातून आपले शिवशाहीर आले, इतिहासातले कथाकार आले किंवा गोंधळी आले किंवा कलांचं सादरीकरण करणारे बाकीचे लोक आली. त्यांनी तिथे स्टेज उपलब्ध करून दिला. तिथे त्यांनी स्वातंत्र्याला पूरक अशी भाषणं केली ज्यामुळे आपल्या भारत मातेला स्वातंत्र्य मिळण्यास हातभार लागला. महाराष्ट्रातील मराठी माणसांना एकत्र आणण्याचं काम ह्या गणेशोत्सवाने केलं. आज कितीतरी छान गणेशोत्सव मंडळ आहेत जे विविध उपक्रम राबवतात. त्यापैकी आपला केशव चाळीचा गणपती आहे मुंबईतला, जो पहिला मानाचा गणपती आहे, जो प्रथम गणपती मुंबईतला आद्य गणपती आहे. पुण्यामध्ये पण तसंच आहे. कसबा गणपती, श्री क्षेत्र कसबा गणपती. आज तुम्ही कसबा गणपतीला गेला तर त्यांना महाराजांपासूनचा इतिहास आहे की महाराजांनी ते बसवले मासाहेब जिजाबाईंच्या मार्गदर्शनाखाली. त्याच्यानंतर दुसरा गणपती कोण देतो पुण्यातला मानाचा? पहिला कसबा गणपती येतो, मग तांबडी जोगेश्वरी येते. तांबडी जोगेश्वरीची पण एक फार छान कथा आहे, कधी आपण पुन्हा भेटलो तर मी सांगेन. पण तांबडी जोगेश्वरीचा पण गणपती मानाचा. त्याच्यानंतर गुरुजी तालीम येतो, त्याच्यानंतर तुळशीबेल बाग येतो आणि त्याच्यानंतर जो शेवटचा गणपती तो केसरीवाडा.
म्हणजे जो टिळकांनी स्थापन केलेला होता. अजूनच पुण्यामध्ये आणखीन खूप छान गणपती आहेत. त्याच्यापैकी भाऊ रंगारी, जे आद्य क्रांतिकारक पण म्हणता येतील त्या पठडीतले, वासुदेव बळवंत फडक्यांसारखे, त्यांनी गणपतीची स्थापना केली. ती 1792-93च्याच दरम्यान झाली. जे भाऊ रंगारींनी केले ते का केलं तर क्रांतिकारकांसाठी त्यांनी आपलं पूर्ण आयुष्य दिलं. जे आयुर्वेदाचार्य होते त्यांनी त्यांच्या मंडळामध्ये विविध उपक्रम राबवले. मग तुमचा साताऱ्याचा ढोल्या गणपती झाला वाईमधला, किंवा मग तुमचे नागपूरमधले गणपती झाले. त्या गणपतीमध्ये विविध प्रकारचे उपक्रम राबवण्याचे जे प्रकार होत होते ते टिळकांना अपेक्षित होते, जे होतात ते अजूनही. मग गणपती ज्यावेळी येतो त्यावेळी आपण बघतो छान ढोल पथकं येतात. काय येतात? कारण तो गणपती शेवटी वादनाचा पण एक देव आहे. तुम्ही गणपतीच्या हातात बघत असेल ढोलकी आहे किंवा तबला आहे किंवा मृदंग आहे. अतिविशिष्ट गणना आहे का मृदंग बजावे, उसको जलपती थलपती साथ देवे. म्हणजे काय की ते सगळे जग येते ज्यावेळी गणपती मृदंग वाजवायला लागतो, मृदंगावर थाप पडते, अशा सुरांचा तो उत्पन्न करणारा देव आहे. गणपती हे युद्धाचे स्वरूप आहे, जसं आपण हिरंब गणपतीमध्ये बघितलंय. छत्रपती शिवाजी महाराजांनी जशी गणपतीची प्रतिष्ठापना केली, म्हणजे तो आद्यच होता. कसबा गणपती हा आद्य आहे, उगाच त्याला आद्य म्हणता येत नाही, कारण 400-500 वर्ष जुना श्री क्षेत्र कसब्याचा स्थापना आहे. पुणवडी ते पुण्यनगरी ही ती जी इतिहासाला मिळालेली कलाटणी आहे, तिथे गणपतीमधून आपण बघायला भेटते. गणपती हे त्या आरेला कार्य आहे की जिथे आदिलशहाचं सैन्य आहे, जे खोडकिंडीत आले सिद्धी जोहरचं, आणि तोफे आधी मरेना बाजी सांगा मृत्यूला, असे घोडकिंडीत उभे राहिलेले बाजीप्रभू आहेत. किंवा हात तुडून लढणारा सिंहगडावर तानाजी आहे. शेवटी हे गण झाले. शिवाजी महाराज जणू शंकराचे अवतार आणि हे त्यांचे गण. व मुरारबाजी देशपांडे आले की पुरंदराच्या लढ्यामध्ये मानेमध्ये बाण घुसला पण त्यांचे दाणपट्टा काही हल्ला नाही. अशा सगळ्यांच्या शुभ कामाची सुरुवात कोणत्या देवामुळे झाली तर ते आपले गणराज. आपण त्यांचं मनोभावे स्वागत करूया, कारण शेवटी ज्यावेळी गणपती येतात त्यावेळी ते समृद्धता घेऊन येतात, आणि ज्यावेळी ते जातात त्यावेळी ते सगळी घाण घेऊन जातात. आणि एका नवीन कार्याची सुरुवात ही त्या गणेशापासून होते. येस. आणि माहिती नाही का भाई, खूप आपण सुरुवातीला एका हॉरर पॉडकास्ट पासून केलेली, म्हणजे पण आता जे आपल्या पॉडकास्टचं रूपांतर होत आहे आणि कसं ह्याच्यात आपण हॉररलाही थोडा हात लावलाय. आपण बाप्पाचे अनेक स्वरूप बघितले आणि ह्याचा शेवट ही एकदम सुंदर प्रकारे, आणि जे तू एक्झाम्पल घेतलेस महाराजांपासून ते आपल्या सैनिकांपर्यंत जेही होते आपले मावळे, त्यांचा तू उल्लेख केलास बाई खूप सुंदर प्रकारे. आणि आता तेच एक नवीन गोष्टीची सुरुवात म्हणून आपण बाप्पाचं आगमन करू आणि मनोभावे त्यांची सेवा करू. आणि आता ते बाप्पा आले की चांगले दिवसच येतात. माहिती नाही का, म्हणजे कितीही काही वाईट चालू दे तुमच्या आयुष्यात, पण ते त्याचं माहिती नाही काय होतं, पूर्ण ते वाईब पूर्ण अशी पॉझिटिव्ह होऊन जाते. आणि त्या सुंदर प्रकारे भाई मजा आली. थँक्यू सो मच भाई, तू आलास आणि खूप भारी वाटलं भाई. मी पण आता हा जो आपण जी सुरुवात केलेली समाप्ती तर होणारच आहे. तूही मला परत एकदा इथे चान्स दिला. मी पण हे पॉडकास्ट संपवता कुसुमाग्रजांचे 2 ओळींनी संपवतो, कारण तांडव गणपतीपासून आणि आपले उच्चिष्टा गणपती आला, हिरंब गणपती आला, इथून सुरुवात झाली. गणपती शेवटी कालीचा पुत्र, जो तांडव गणपती आपण म्हणतो, किंवा पार्वतीचा पुत्र. वा तांडव करिता सोमप्राशुनी काली, रक्तात नाहली शिरमुंडावळ भाली, थैथया नाचिता नरड्यांवर प्रेतांच्या, हे कंकण भूवर खचकन पडले खाली. अर्थ असा ह्याचा की काली हे विध्वंसाचं जरी प्रतीक असलं तरी ते दुष्टांचा विध्वंस करते. मी आज ज्या कथा किंवा आज जे काय माहिती दिली आहे ते दुष्टांचं निराकरण करण्यासाठी करावी, हा गणपतीचा संदेश आहे. आणि तो प्रत्येक जो माणूस मनुष्य म्हणून जगतोय त्यांनी पाळावा. भूत असतील, खेत असतील, आपण जे बोलतोय, मी हडळी पिशाचं जे काही बोललोय, शेवटी दे आर द पार्ट ऑफ दी अनदर युनिवर्स, जे कदाचित आपल्याकडे उत्तरं नाही आहेत पण ते आहेत. आपण म्हणतो ना की लेट्स प्रिटेंड टू बी द एक्स
एखादा आकडा आपल्याला माहीत नसेल, तो लेट्स प्रिटेंड टू बी द एक्स, हे म्हणजे भूतक येतं. पण ह्या एक्सला व्हाय जो म्हणतो तो आपला गणपती आहे. शेवटी ह्या एक्सच्या वरती जो आहे, आपण जो व्हाय म्हणतो, का येऊ नकोस इकडे, ते म्हणजे आपला गणेश, ते आपले देव. तर ह्याच पॉझिटिव्ह एनर्जींना साक्ष मानून गणपती बाप्पा मोरया म्हणून सगळ्यांना गणपती आगमनाच्या शुभेच्छा देऊन मी पण तुमची रजा घेतो आणि आपण लवकरच भेटू. धन्यवाद. नक्कीच भाई, नक्कीच. थँक्यू सो मच. मित्रांनो, जर तुम्ही आतापर्यंत बघताय तर तुम्ही सिद्धेशला, मिस्टर क्रोला फॉलो करू शकता. त्याचे इंस्टाग्राम हँडल, सोशल मीडिया सगळं काही डिस्क्रिप्शनमध्ये असेल. जर तुमच्याकडेही अशा कोणत्या गोष्टी असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये गुगल फॉर्म असेल, तो नक्की भरा. तुम्ही आपल्याला स्पॉटिफायवरही ऐकू शकता. आणि आपण परत एकदा भेटू अशाच एपिसोडमध्ये. बाय. गणपती बाप्पा मोरया.